14 जानेवारी 1761 संक्रांतीचा दिवस होता. मराठे आणि अहमदशाह अब्दालीच्या सैन्यात पानिपतमध्ये घनघोर युद्ध झालं. मराठ्यांनी अतुलनीय शौर्य दाखवलं. मराठ्यांच्या समशेरीची चपराक आणि धसका अब्दालीला असा काही बसला की त्याची भंबेरी उडाली. पानिपत युद्धात लाख बांगडी फुटली, 2 मोती गळाले, 27 मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा किती गेला याची गणनाच नाही असं म्हटलं जातं. पानिपतचं युद्ध मराठे राष्ट्ररक्षणासाठी लढले, म्हणजेच आत्मसन्मानासाठी लढले हे महत्त्वाचं आहे. मराठ्यांच्या आक्रमणाचा परिणाम असा झाला की अब्दालीनं परत दिल्लीकडे पाहण्याचं धाडस काही केलं नाही. हिमालयाच्या रक्षणासाठी पहिल्यांदा सह्याद्री धावला होता हा इतिहास आहे. याच युद्धात नानासाहेब पेशवे यांचे चिरंजीव विश्वासराव पेशवे मारले गेले होते. केवळ नावात विश्वास म्हणून कुणाचं काही बिनसलं तर विश्वास मारला गेला असा त्याचा अर्थ लावला जातो, किंवा असं म्हटलं जातं की विश्वास तर पानिपतात गेला. खरं तर नात्यातला विश्वास आणि विश्वासराव यांचा अर्थार्थी काही संबंध नाही, पण ही म्हण रूढ झाली ती कायमची. आता तुम्ही म्हणाल की हे आठवण्याचं कारण काय? तर आजच्या विषयाचा आणि पानिपतचा तसा अर्थार्थी संबंध नाही, पण विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याच्या निमित्तानं जे राजकारण घडलं ते बघितलं तर पुन्हा एकदा विरोधकांचा विश्वास किंवा विश्वासार्हता जनतेच्या दरबारातच धरातीर्थी पडली असं म्हणावं लागेल. त्याचं कारण काय? तर पानिपतात लढून मराठ्यांनी शौर्याची गाथा लिहिली आणि इथं भाजप विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेऊन विश्वासाची चिता रचली. त्यामुळे यापुढे निवडणुकीच्या रिंगणात जर विरोधकांनी आणि त्यांच्या नेत्यांनी मताचा जोगवा मागितला तर तो कशासाठी मागताय? एकतर माघार घेण्यासाठी की तुम्हाला पुन्हा पडद्याआडून भाजपला मदत करण्यासाठी हा प्रश्न उरतोच. तर महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीत नेमकं काय झालं ते आधी बघा. 17 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 आमदारांना निवडून द्यावं लागणार होतं, म्हणजे नगरसेवक वगैरे हे लोक मतदान करणार होते. आता अशा वेळी स्थानिक नेत्यांचा भाव वधारतो, म्हणजे नगरसेवकांचा वगैरे. एकतर महापालिका, नगरपालिका आणि इतर निवडणुकांमध्ये न लढून शिवसेनेनं आधीच शस्त्र टाकली होती. राष्ट्रवादी अजित पवारांच्या इच्छेमुळे बऱ्याच ठिकाणी त्यांनी एकत्रच एकाच चिन्हावरती निवडणूक लढवलेली होती. त्यामुळे ते सदस्य नेमके कुठल्या पारड्यात आहेत हा प्रश्न अजूनही आहे. राहता राहिली काँग्रेस. काँग्रेसनं आपापल्या ताकदीनिशी आणि आपल्या पद्धतीनं जमेल तेवढा लढा दिला होता, पण तेवढाच. शरद पवारांना राज्यसभेवर पाठवून तिथं महाविकास आघाडी म्हणून आम्ही कसे एकत्र आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला. बदल्यात विधान परिषदेत अंबादास दानवेंना पाठवून त्याची परतफेड झाली. पण आता जेव्हा आपल्याच नगरसेवकांकडून किंवा सदस्यांकडून आपल्याच नेत्यांना मतं मिळवून देण्याची वेळ आली तेव्हा काय झालं बघा. जरा विदर्भातून सुरुवात करूया. वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या मतदारसंघासाठी भाजपनं उमेदवारी दिली ती अरुण लखानी यांना. ते राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या शैलेश कुमार अग्रवाल यांना उमेदवार देण्यात आली. त्याशिवाय अपक्ष उमेदवार सुधीर कोठारेंनीही आपला अर्ज दाखल केला होता. यथावकाश दोघांनीही आपली उमेदवारी मागे घेतली. परिणामी अरुण लखानी जे भाजप आणि संघात वजन बाळगून आहेत त्यांचा विजय झाला. सुप्रिया सुळेंच्या कन्येचे होणारे सासरे बिनविरोध आमदार झाले. अर्थात रेवती सुळे यांच्या होणाऱ्या पतीचा जो आजचा विजयाचा जल्लोष आहे, डान्स आहे, तोही पाहण्यासारखा होता. शैलेश अग्रवाल त्यामुळं इतके फ्रस्ट्रेट होते की त्यांनी स्वपक्षातील नेत्यांवरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले की सत्ताधाऱ्यांचे पैसे वाटण्याचं काम जर महाविकास आघाडीचे नेतेच करत असतील आणि त्यात काँग्रेसचे नेतेही मागे नसतील तर मग लढून काय फायदा? ज्यांना पैसे मिळणार आहेत ते काँग्रेसचेच लोक आहेत. पैसेही इतके की त्यांच्या अख्ख्या आयुष्यात पाहिले नसतील. मग जर नेतेच फितूर झाले तर मी खालच्या कार्यकर्त्यांचं नुकसान कशाला करू? असो, हे झालं शैलेश अग्रवाल यांचं. म्हणजे काँग्रेससुद्धा इथं एका पद्धतीनं मॅनेज झाली का हा प्रश्न आहे. दुसरं उदाहरण घेऊ, थेट पश्चिम महाराष्ट्रातून, पुण्यातून. पुण्यात सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीनं दोघांना एबी फॉर्म दिले होते, सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे. भाजपचे नेते संजय काकडे यांचे सुपुत्र आहेत विक्रम काकडे. पार्थ पवारांचे ते अत्यंत जिगरी आहेत अशी चर्चा आहे. त्यांना उमेदवारी मिळताच काकडे पितापुत्रांनी गळ्यात राष्ट्रवादीचा गमछा अडकवला. पुण्याची जागा महाविकास आघाडीत कुणाच्या वाट्याला? तर ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीला. म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत इथं होणे अपेक्षित होतं. आता राष्ट्रवादीनं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली श्रीकांत पाटील यांना. पण आज काय मॅजिक झालं माहीत नाही. सुनेत्रा पवारांनी म्हणे शरद पवारांना फोन केला आणि श्रीकांत पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला. इथं भाजपच्या प्रदीप कंद यांनीही बंडखोरी करत अर्ज भरला होता,
पण जिथं महाविकास आघाडीच मॅनेज झाली तिथं कंद यांनीही फक्त खडाखडी करून कुस्तीचा फड सोडला. असो, आता तिसरं उदाहरण बघा. मुंबईजवळच्या ठाण्यातून, तेही एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून. महाविकास आघाडीच्या कोट्यात ही जागा मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसला, अर्थात शरद पवारांच्या. तिथं उमेदवार मिळाले ते नगरसेवक असलेले अभिजित पवार. ते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय असल्याचं मानलं जातं. आव्हाडांकडे धर्मनिरपेक्ष विचारांचे नेते म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे किमान इथं निकराची लढाई होईल अशी अपेक्षा होती, कारण दुसऱ्या बाजूला मतं आणि सदस्य संख्या ही महायुतीचीच जास्त आहे. अभिजित पवार लढले असते तरी जिंकलेच असते असं म्हणता येणार नाही, पण म्हणून तलवार टाकायची असं जर केलं तर तेही चालणार नाही. पण नगरपालिकांमध्ये, महापालिकांमध्ये ज्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलं त्या सगळ्या मतदारांना आज पश्चाताप झाला असेल, कारण इथं सुद्धा अभिजित पवारांनी माघार घेतली, म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यशस्वी माघार. आता शिंदे साहेबांचा मोकळा हात बघता, अभिजित यांच्या आडनावातलं पवार नाव बघता काय झालं माहीत नाही. असो, आता जाऊ द्या, कोकणात जाऊयात. आता महाविकास आघाडीच्या वाटपात ही जागा मिळाली शिवसेनेला, अर्थात ठाकरेंच्या सेनेला. उमेदवार होते बाळ माने. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं प्रचंड कष्टानं उमेदवार शोधला आणि तो पुन्हा तटकरेंच्याच घरात सापडला, अर्थात अनिकेत तटकरे. तटकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचं सख्य पाहता तिथं आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवीनंही अर्ज भरला. तटकरेंनी दळवींकडे न पाहता थेट शिंदेंची मनधरणी करून कोकणात पोरासाठी दळवींच्या मुलीचा अर्ज मागे घ्यायला लावला. दुसरीकडे शेकापच्या अरविंद म्हात्रेंची उमेदवारी होती. जिथं ठाकरेंच्या शिवसेनेनं माघार घेतली आहे तिथं शेकापचं काय. असो, एवढं सगळं झाल्यावर नाही म्हणायला शिवसेनेनं बाळ मानेंना पक्षातून काढून टाकलं. आता पुन्हा जाऊया विदर्भात. तिथं काँग्रेसनं तगडा उमेदवार शोधला. कुठे? यवतमाळमध्ये. नाव साहेबराव कांबळे. मवियाच्या आशा पल्लवीत झाल्या. तिथं चमत्कार होईल असा दावाही काँग्रेसचे नेते खासगीत करत होते. पण शिंदेंच्या शिवसेनेनं तिथं दुष्यंत चतुर्वेदी यांना संधी दिली. आता साहेबराव कांबळे यांना काय साक्षात्कार झाला कल्पना नाही, पण त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मवियाची पळापळ झाली. त्यांनी अपक्ष अर्ज भरलेल्या फारुख सय्यद यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही. दुष्यंत चतुर्वेदी आमदार झाले न लढता. आता शेवटचं, नाहीतर तुम्ही म्हणाल की महाविकास आघाडी आहे की महामाघार आघाडी आहे. अहिल्यानगर इथं उमेदवार महायुतीला मिळाला तोच महाविकास आघाडीतून, म्हणजे प्राजक्त तनपुरे. आपल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे भाचे. त्यांना अचानक विकास आणि कार्यकर्त्यांची भावना महत्त्वाची वाटली. त्यामुळे ज्या मामांनी आमदार आणि मंत्री केलं पहिल्या फटक्यात, त्यांनासुद्धा फार काही करता आलं नाही. केवढी ती अपरिहार्यता. त्यामुळे त्यांनीही भाच्याचा नाद सोडला आणि उमेदवार दिला. कोण? तर काँग्रेसचा करण ससाणे. ते तर आधीच गायब झाले. मग करायचं काय? तर नाही म्हणता म्हणता जवळपास महाविकास आघाडीच्या 3 पक्षातील 6 उमेदवारांनी माघार घेतली, ज्यात माघारीचा 100% स्ट्राईक रेट पवारांच्या राष्ट्रवादीचा राहिला. त्यानंतर काँग्रेस, मग ठाकरेंची शिवसेना. आता प्रश्न हा आहे की माघारीचे अर्थ काय? महाविकास आघाडी म्हणते की घोडेबाजार झाला, म्हणजे भाजपने किंवा सत्ताधारी पक्षातील 3ही पक्षांनी आमिष दाखवली आणि त्याला उमेदवार नाही पण कार्यकर्ते जे मतदार होते, ते नगरसेवक किंवा सदस्य आहेत, ते भुलले. मग खर्च वाढला असता, कारण प्रत्येक नगरसेवकापर्यंत पोचायचं आणि तशा पद्धतीच्या अपेक्षापूर्ती करायच्या म्हटल्या तर तो अधिक खर्च झाला असता. मग हर तऱ्हेनं नगरसेवकांच्या नागदुऱ्या काढण्यापेक्षा थेट उमेदवारांचाच कार्यक्रम केला. आता हे कारण म्हणजे नाचता येणं अंगणवाकडं अशातलाच भाग आहे. कारण महाविकास आघाडीला जर लढायला उमेदवार मिळत नसतील आणि मिळालेले लढत नसतील, तर उद्या येणाऱ्या विधानसभेत आणि लोकसभेतही तुमचे उमेदवार विचारांवर टिकून राहतील हे कशावरून? स्थानिक स्वराज्य संस्था वेगळ्या आणि लोकसभा विधानसभा वेगळ्या असं म्हणत असाल तर ते लंगडं समर्थन आहे. कारण निवडणुकीत दिली जाणारी मतं ही पक्ष नव्हे तर मतदार विचारांनाच देतात. पैशांचा बाजार झाला आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर इतके पैसे वाटल्यानंतरही जे तुम्ही म्हणताय ते महाविकास आघाडीचे 50 आमदार निवडून आलेच ना. त्यामुळे हा मुद्दाही निकाली निघतो. प्रश्न हा आहे की तुमच्या नेत्यांचा तुमच्या तळातल्या नेत्यांशी कनेक्ट आहे का? तुमचा त्यांच्यावरती शिस्तीचा वचक आहे का? तुमचे नेते हे लाळघोटे किंवा अप्पलपोटे पैशांना भुलणारे आहेत हे मानणंच भविष्यात तुम्हाला मतदारांनी का स्वीकारावं हा प्रश्न निर्माण करणार आहे. घरात बसून कुठलाही कार्यक्रम न देता कुठल्याही कष्टांविना असेल हरी तर देर खाटल्यावरी अशी भूमिका ठेवून
हाती काय लागणार? बाकी शरद पवारांच्या पक्षाकडून काय अपेक्षा ठेवणार? त्याचं कारण असं आहे की या पक्षाच्या म्हणजे 2 राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि त्याच आधारावरती गेल्या 4 महिन्यातलं राजकारण जे आहे ते चालू असलेलं बघायला मिळते. पण आता त्याच्यामध्ये आणखी एक भर पडली आहे, ज्यामध्ये आता सुनेत्रा पवारांनी फोन केल्यानंतर म्हणे शरद पवारांनी हे कर्ज मागे घेतलं. दुसरीकडे ठाकरेंचं दर्शनच जर मुळे इलेक्शन टू इलेक्शन होणार असेल तर त्यांचा नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर वचक कसा राहणार हा प्रश्न आहे. काँग्रेस धन्यवाद आहे, कारण त्यांचे स्वतःचे उमेदवार म्हणत आहेत की आमचेच नेते भाजपचे पैसे वाटत होते. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीनं महामाघार घेऊन महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त प्रॉब्लेम विरोधकांमध्येच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. या निवडणुकीबद्दल आज दिवसभर झालेल्या घडामोडींबद्दल तुमची काही मतं असतील तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती आपण जर क्लिक केलं तर आपल्याला अपडेट्स मिळत जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.